आजपर्यंत आपल्या चॅनलवरती आपण बरेचसे साहित्य केलेले आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध कला विद्यार्थ्यांमध्ये अवगत व्हाव्या याच्या प्रयत्नात असतो आणि त्याच प्रयत्नातून आज एक नवीन विषय आपल्यापुढे आला आहे, महाराष्ट्राची शान फेटा। बघा, आपण कोणताही कार्यक्रम असला की जर एखाद्या माणसाच्या डोक्यावरती फेटा असेल तर तो माणूस शोभून दिसतो किंवा फेटा ही एक आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जपण्यासाठी आणि ती विद्यार्थ्यांना कळावी या हेतूने आज मी आमच्या सर्व विद्यार्थ्यांना फेटा कसा नेसवायचा हे एक अगदी 5 मिनिटांमध्ये शिकवत आहे। तर बघा, फेटा कसा नेसवायचा असतो। आता जर फेटा म्हणला तर फेट्याचे 2 भाग आहेत। आता ही समोर दिसणारी बाजू आणि ही मागची, तर याला म्हणतात सोगा। याला काय म्हणतात? हा शेवटी असतो तो सोगा आणि हा आहे तो तुरा। फेट्याचे 2 भाग आहेत, सोगा आणि तुरा। तर आता फेटा कसा नेसवायचा आपण डायरेक्ट बघूया, जास्त माहिती घेत बसले की विद्यार्थी आहे याला आपण फेटा नेसवूया। हे बघा, हे पकडलं, हा असा पकडला फेटा। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, हा असा भाग पकडून घ्यायचा, हे बघा। आणि हा फेटा आता जुना आहे, जास्त नवा असता तर आपल्याला आणखी अगदी चांगलं करता आलं असतं। तर हा बघा, पहिल्यांदा मी काय केलं, त्याच्या कानावरती अशी ही ओढून घेतली। हा फक्त फेटा फिरवत जायचा आहे आता, पण पहिला इकडं हे बघा, आता ही खालून घेतली आहे कानावरती, पण इथं कानावरती घेत नाही तर डोक्यावरती घेतो। असं घेतला की परत इथं अंगठ्यात पकडायचा आहे आणि इथूनच असं फिरवायचं आहे। आता इथं जी कोर तयार होणार आहे ही झाली पाहिजे फेट्याला इथं। त्यानंतर परत तीच पद्धत वापरायची। इथं परत पकडायचा फेटा, परत तसा फिरवायचा। आता इतका भाग उरलाय तुऱ्याचा, तर आता दुसरी याची तयारी आहे। शोभून दिसण्यासाठी काय करायचं आहे, हे त्याला क्लीन करून घ्यायचं। तर बघा, झाला की नाही आमचा वेळ तयार। स्टॉप।